भटनी तुला खोडकर पोरगा होईल. श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटामध्ये राहत होते त्यावेळी ते अनेक लीलया व चमत्कार करीत असत व भक्तांच्या मनात काय चालले आहे हे ओळखणारे मनकवडे सुद्धा होते. लोकांची स्वामींवर खूपच श्रद्धा होती. अशाच एका प्रसंगी एक चमत्कार झाला की एका गरीब ब्राह्मणाच्या बाईने श्रद्धापूर्वक श्री स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करण्याकरता आणला होता. परंतु निर्धन व गरीब बाई असल्याने तिची दात कोणी लागू देईनात. तेव्हा श्री समर्थ दयार्णव स्वामी म्हणाले, भटनेच्या नैवेद्यास कोण आड येतो, माजलेले पायपोस खातील. असे म्हणून समर्थांनी भटनीस नैवेद्य आणण्यास सांगून परमानंदाने तो ग्रहण केला. धन्य धन्य ते स्वामी समर्थ. गरीब बाई फार लांब बसली असून दाद लागेना, तथापि अंतरसाक्षित्वाने जाणून घेऊन श्रीमद स्वामी समर्थांनी बाईचे शुद्ध अंतकरण पाहून बाईंवर कृपा केली. बाईचे हृदयगत जाणून ते म्हणाले, भटनी, अगं तुला खोडकर मुलगा होईल. हे पुत्रनंदकारक वचनामृत श्रवण करून बाईच्या पोटात आनंद एवढा झाला की ती खूप आनंदित झाली व विनंती करून महाराजांना बोलली, हे परमात्मन, आजपर्यंत मी पुष्कळ संतपुरुष पाहिले, परंतु मला इहपर सुखाचे पूर्ण समाधान या आपल्या चरणदर्शनानेच झाले. या बाई जवळजवळ 45 वर्षापर्यंत संतान नव्हते. ते बाईस एका वर्षातच पुत्रसौख्य प्राप्त झाले. सातारा जिल्ह्यातील गोविंद भट नावाच्या ब्राह्मणाची ही स्त्री होती. महासाध्वी आणि भोळी आणि महाराजांवर तिची खूप भक्ती होती. तिला स्वामी महाराजांच्या स्मरणाची सतत आठवण येत असे. ती स्मरण सतत करत असे, कारण तिची भक्ती खूप होती. कंठ सद्गदित होऊन ती मोठ्या प्रेमाने रडत असे. जेव्हा जेव्हा तिला स्वामींची आठवण येत असे तेव्हा ती अशीच करीत असे. अशी निर्मळ व प्रेमळ अनन्य स्वरूपाची तिची महाराजांवर श्रद्धा व भक्ती होती. श्री स्वामी समर्थ. कथेला लाईक व सबस्क्राईब करा.